फ्रीडम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। ऑल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत कर्ले येथील जवानाने मिळवले रौप्य पदक। जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे थकीत व नियमित वेतन मिळण्याची मागणी। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळावी तसेच अनुप अग्रवाल यांनी मंत्री व्हावेत अशी प्रार्थना करीत सिंधी बांधवांतर्फे करण्यात आली महाआरती। आणि संविधान दिनानिमित्त लुंबिनीवन बुद्ध विहार येथे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमी विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील जवान शिरीष पाटील यांची पंजाब येथील मोहाली येथे झालेल्या ऑल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन 2024 स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्यामुळे त्यांचे गावातर्फे कौतुक होत आहे। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील जवान गिरीश पाटील यांनी पंजाब येथील मोहाली येथे 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्यामुळे त्यांचे कर्ले गावातील ग्रामस्थ व तरुणांतर्फे कौतुक होत आहे। कर्ले येथील शेतकरी संजय गरबड पाटील यांनी काबाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले होते। गिरीश पाटील यांना लहानपणापासूनच देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते, त्यामुळे त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यांची इंडियन आर्मीत निवड झाली होती। ते सध्या काश्मीर येथील पुलवामा येथे हवालदार क्लार्क या पदावर कार्यरत आहेत। 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांना रौप्य पदक मिळाल्यामुळे गावात आनंद व्यक्त करीत त्यांचे कौतुक केले जात आहे। धुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे थकीत व नियमित वेतन मिळावे अशी मागणी शिक्षकांतर्फे जिल्हाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे थकीत व नियमित वेतन मिळावे अशी मागणी शिक्षकांतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे माहे सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 चे वेतन विलंब झालेला आहे। तसेच गेल्या 2-3 महिन्यांपासून वेतन अनियमित झालेले आहे, त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, घर बांधणी खर्च, बँकेचे हप्ते तसेच दैनंदिन खर्चाची ताळमेळ साधणे अवघड झालेले आहे। तरी माहे ऑक्टोबर 2024 चे नियमित वेतन मिळावे, प्रॉव्हिडंट फंडची पूर्तता व्हावी, वैद्यकीय खर्चाच्या बिलांची पूर्तता व्हावी, सेवा निवृत्त शिक्षकांचा 7वा वेतन आयोग 5वा हप्ता मिळावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत। सगळ्या प्राध्यापक बंधूंच्या वतीने आम्ही आपणास निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जवळपास सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यापासून आमचे सगळे प्राध्यापक वेतनापासून होते। खऱ्या अर्थाने शासनाचा आदेश होता की दिवाळी आधी वेतन झालं पाहिजे। 25 ऑक्टोबरला वेतन देणं हे शासनाचा आदेश असताना सुद्धा तांत्रिक अडचणींमुळे आपल्याकडे दिवाळीला वेतन झालं नाही। ही आम्ही मोठ्या मनाने एक शिक्षक या भावनेने आम्ही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळावी तसेच अनुप अग्रवाल मंत्री व्हावे अशी प्रार्थना करीत सिंधी बांधवांतर्फे साखर रोडवरील झुलेलाल मंदिरात महाआरती करण्यात आली। राज्यात भाजप महायुतीला प्रचंड यश मिळाले असून आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळावी तसेच अनुप अग्रवाल हे मंत्री व्हावे अशी प्रार्थना करीत सिंधी समाजाच्या वतीने साखरी रोडवरील झुलेलाल मंदिर येथे महाआरती करण्यात आली। यावेळी गुलशन उदासी, प्रकाश खेतिया, देवाबंद नानकानी, सुरेश कुंदनानी, रमेश गोदवानी, उत्तम वच्छानी, रमेशलाल चंदनानी, दुरुकुमार लखवानी, मोहनलाल सुखिया, पंकज दुल्हानी, रवि दुल्हानी, सोनू मकवानी आदि उपस्थित होते। आज दुलिया शहर सिंधी समाज पुलिस जनरल पंचायत ट्रस्ट और भगवान झूला मंदिर ट्रस्ट की ओर से सिंधी समाज की इष्ट देवता झूला भगवान इनके बेरन साहब की पूजा की गई। दुलिया शहर के हमारे लोकप्रिय आमदार अनूप जी अग्रवाल, इनको मंत्रिमंडल में समाविष्ट करने के लिए आज झूला भगवान को प्रार्थना की गई। उनको मंत्रिमंडल में समाविष्ट होने के बाद दुलिया शहर का विकास जो होगा वो थोड़ा जल्द गति से होगा। उस हेतु से आज हमारे सिंधी समाज की ओर से भगवान झूलेलाल मंदिर की पूजा की गई और हमारे लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उनके कार्यकाल 5 साल में जो महाराष्ट्र का विकास हुआ था वो वापस जल्द गति से विकास हो और महाराष्ट्र एक उज्ज्वल उन्नति प्रदेश हो। इस उद्देश्य से आज हमारे सिंधी समाज की ओर से भगवान झूलेलाल मंदिर ट्रस्ट, पूरी सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट झूलेलाल मंदिर में बेरन साहब की पूजा की गई। सभी विधि विधान से पूजा की गई और हमें विश्वास है कि झूलेलाल भगवान ये हमारी प्रार्थना जल्दी कबूल करेंगे और हमारी दोनों जो हमारी प्रार्थना है अनूप जी अग्रवाल को मंत्रिमंडल में समाविष्ट करना और देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री होना, ये हमारी झूलेलाल भगवान जल्दी प्रार्थना करेंगे।
संविधान दिनानिमित्त धुळे शहरातील साक्री रोडवरील लुंबिनी बुद्ध विहार येथे मंगळवारी सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील लुंबिनी वन बुद्ध विहार येथे लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था व सिद्धार्थ सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त मंगळवारी सायंकाळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्ध वंदना घेऊन त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गीते सादर करण्यात आली. संविधान पुस्तिकेचे पूजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कायदे सल्लागार, विधितज्ञ ॲडव्होकेट राहुल वाघ, शासकीय तंत्रज्ञान निकेतन धुळेचे प्राचार्य डॉक्टर राजू वाडेकर आदी मान्यवरांनी आपले अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था धुळेचे अध्यक्ष अशोक वाघोदे, सिद्धार्थ ग्रंथालय अध्यक्ष प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनार, सचिव राजेंद्र थोरात, खजिनदार बंशीधर साळवे आदींनी विशेष परिश्रम घेतले. हे आपलं एक टॉनिक आहे, ते हे अगोदर समजलं पाहिजे. बाबासाहेब म्हणजे काय, मी एका ओळीत व्याख्या करतो. बाबासाहेब 14 एप्रिलला जन्माला आले, नंतर 6 डिसेंबरला गेले. या भानगडीत पडण्यापेक्षा मी एका ओळीत सांगतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देणारं रसायन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बस संपले बाबासाहेब आंबेडकर. आता काही कुठे आपल्याला जायची गरज नाही, काहीच गरज नाही. आता दुसरं विधान करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण इथे काही भाषण वगैरे करत नाही, एक डायलॉग करू, 2 वे कम्युनिकेशन. काही वाटलं तुम्हाला उभं राहून बोला, थोडा आपण डिबेट्स करू. आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची माफी मागून सांगतो, मी पत्रिका कसा बनतो, बुद्धाने संघ बनवला होता. कसा संघ बनवला होता बुद्धाने? एकाच रात्रीतनं बुद्ध आला आणि लोकांना गोळा केला? अजिबात नाही. एक गोष्ट डोक्यातली फॅन्टसी काढून टाका की अर्थसत्ता ताब्यात आल्यानंतर आपल्याला प्रभावी होता येतं, हे डोक्यातनं काढून टाका. कारण पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध हा युवराज होता, राजपुत्र होता आणि बुद्धाच्या ताब्यात अर्थसत्ता होती. बुद्ध हा त्या काळातला सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व होता. तर बुद्ध अर्थव्यवस्था ताब्यात आहे म्हणून कुठलाही बदल घडवू शकला नाही. बुद्धाने बदल घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था नाकारली आणि लोकांच्या मताचं परिवर्तन करण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि बुद्ध हा जगातला आयकॉन झाला, नुसता शाक्य वंशाचा झाला नाही. म्हणजे काय, तुम्हाला आयकॉन बनायचं असेल तर मत परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेत जेव्हा तुम्ही शिरता तेव्हा तुम्ही इफेक्टिव्ह राहता. तर मत परिवर्तन करण्याची प्रक्रिया काय? तर मत परिवर्तन करण्याची प्रक्रिया आहे रेग्युलरमध्ये डिबेट डिस्कशनमध्ये जाणं. तर भारतीय संविधान याला आपण ज्यावेळेस, म्हणून मी बोललो की अर्पण पत्रिकेला तिथे नमन करण्यापेक्षा, कारण बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान, बघा बाबासाहेबांचं एकच वाक्य, आता पुन्हा एक बेसिक लक्षात ठेवा, संविधान कशाला म्हणतात बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं, घटनात्मक नीतिमत्ता, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. ही कन्सेप्ट समजून घ्या. काय आहे बाबासाहेबांना घटनात्मक नीतिमत्ता म्हणून काय अभिप्रेत होतं? तर बाबासाहेब असं म्हणायचे, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे ही काही सहज भावना नाही. नीट लक्षात घ्या, घटनात्मक नीतिमत्तेच्या बाबतीत काय म्हणताय बाबासाहेब, ही काही सहज भावना नाही, ती पद्धतशीररित्या आपल्याला विकसित करावी लागते. या देशातली समाज व्यवस्था ते स्वीकारून घ्यायला मूलतः तयार नाही. अशा वेळी संविधान किंवा विधानमंडळावर विश्वास ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, कायदे मंडळावर आपण विश्वास ठेवणं मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून आपले काही लोक काय करताय माहिती का, आता पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ऑल इंडिया नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत कर्ले येथील जवानाने मिळवले रौप्य पदक. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे थकीत व नियमित वेतन मिळण्याची मागणी. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळावी तसेच अनुप अग्रवाल यांनी मंत्री व्हावेत अशी प्रार्थना करीत सिंधी बांधवांतर्फे करण्यात आली महाआरती. आणि संविधान दिनानिमित्त लुंबिनी वन बुद्ध विहार येथे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.